नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज या ठिकाणी आपण सर्वात महत्त्वाचा एक सत्कार मूर्ती आहे. त्यांचा सत्कार करण्यासाठी आपण आपल्या चॅनलवरती या ठिकाणी आपल्या मार्गदर्शनाखाली त्यांची CRPF SSC GD अंतर्गत त्यांची निवड झालेली आहे. त्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमंत्रित करण्यापेक्षा त्यांच्या मागे आलेले जे काही अडचणी आहेत, ज्या काही कष्ट आहेत, की त्यांनी यशापर्यंत जाण्यासाठी त्यांना कोणत्या-कोणत्या अडचणी आल्या त्या अडचणी तुमच्यापर्यंत शेअर करायच्या आहेत, तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. कारण येणाऱ्या कालावधीमध्ये माणसाला आयुष्यामध्ये गुरु नावाचा घटक असतो आणि तो गुरु नावाचा घटक त्याच्या आयुष्यामध्ये खूप वेळेला त्याला कामामध्ये आला, आई-वडिलांची साथ होती, मित्रांची साथ होते आणि त्या यशाला त्या ठिकाणी गवसणी घातली. अपयश ही यशाची पायरी त्या ठिकाणी आहे. तशा प्रकारात त्याचा जो काही सीडीचा क्रम होता तो चालत होता, पण आता तो त्या यशापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. तशी आजची सत्कार मूर्ती कारण ज्ञान अकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली जी काही टीम आहे आमची या पूर्ण टीमच्या मार्गदर्शनाखाली त्यांना यशापर्यंत त्या ठिकाणी गवसणी घातली. तसेच आजची सत्कार मूर्ती त्यांची CRPF मध्ये निवड झाली सुदाम राजपूत असं त्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय आणि त्याचसोबत या ठिकाणी आपल्या ज्ञान अकॅडमीचे मार्गदर्शक माननीय कृष्णा साबळे सर यांना आमंत्रित करतो. त्यांनी आजच्या सत्कार मूर्तीचा या ठिकाणी सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. हा पेढा खायची मजाच वेगळी आहे. कारण ज्यावेळेस शिष्य आणि गुरुचं नातं येतं त्यावेळेस सगळ्यात महत्वाचा मुद्दा आयुष्यामध्ये पहिला जो आनंद जो होतो तो आईला आणि दुसरा आनंद वडिलाला आणि वडिलांनंतर जो आनंद असतो तो त्याच्या गुरुला आनंद होत असतो. सर्वात प्रथम आपल्या ज्ञान अकॅडमीच्या या परिवारामध्ये ऑनलाईन या प्लॅटफॉर्म मध्ये सुदाम राजपूत यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. सुदाम, तुझं आमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती स्वागत आहे. तुझं एकदा मला पूर्ण नाव सांगशील? धन्यवाद सर, तुमचं असं अमूल्य वेळ दिल्याबद्दल माझ्यासाठी. माझं नाव सराउंडे सुदाम रामधन आहे. बर, तुझा पूर्ण पत्ता काय? माझा पत्ता मी राहणार देवगाववाडी, तालुका सिल्लोड और जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट तुझं सर्वात मनपूर्वक स्वागत आणि खरंच तुझ्या त्या आई वडिलांना सलाम. कारण त्यांनी तुला इथपर्यंत तुझ्या भावाची साथ, तुझ्या मित्र परिवाराची साथ या सर्व गोष्टीपर्यंत तू यशाच्या शिखरावरती पोहोचला. हे तुझ्या यशाचं श्रेय तू सर्वात अगोदर त्या व्यक्तीला देशील जे तुला आतापर्यंत सोबतीला संगतीला तुझ्या राहिले. त्यामध्ये तुझं श्रेय हे कोणाला जात? तर आपल्या ज्ञान अकॅडमीचे संचालक श्री साबळे सर आणि आमचे श्री गुरुवारी मगर सर आणि माझे आई वडील आणि राहिलेले सोबतचे मित्र परिवार सगळं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आई वडील असते आणि आई वडिलांनंतर जे काय आहे गुरु नावाचा घटक आहे. हा घटकानुसार त्याने त्याच्या यशापर्यंत त्या ठिकाणी मजल मारली. आता तुझी भरतीची तयारी सुरू केली. आता ही भरतीची तयारी तू कोणत्या वर्षापासून या ठिकाणी समजा संभाजीनगरला तू आला, छत्रपती संभाजीनगरला आला तेव्हापासून तू तयारीला सुरुवात केली? मी सर्वात पहिले 2020 ला छत्रपती संभाजीनगरला आलतो. तेव्हा मी आर्मी अग्निवीरची तयारी करत होतो. तर त्यावेळेस मी पहिल्या भरतीत वेटमध्ये अपयश भेटलं होतं मला. वेटमध्ये मी बाहेर जातो. दुसऱ्या भरतीत मी मेडिकलमध्ये निघलो होतो आणि तिसऱ्या भरतीत मी समजलं या सरांना भेटलो आणि सरांपासून मला मार्गदर्शन भेटलं आणि त्या मार्गदर्शनाखाली मी पुन्हा माझी मेहनत चालू केली आणि त्याच्यानंतर आता ही मागच्या वेळेसच्या भरतीत मी काहीतरी मार्कानं बाहेर पडलो होतो फायनल ग्रेडला आणि आता सरांचं मार्गदर्शन भेटून सरांनी खूप मला साथ दिली आणि आता फायनल ग्रेड मध्ये माझं CRPF मध्ये सिलेक्शन झालं. पहा बघा मित्रांनो, जे काही अपयश आहे या अपयशामध्ये आपण म्हणतो की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. त्यांनी ज्यावेळेस पहिल्या भरतीला तयारी सुरू केली, अग्निवीर नावाची भरती आपण म्हणतो आर्मी भरती, सुरुवातीला तिला फुल टाइम आपण त्या ठिकाणी मानायचो, पण त्यामध्येही सरकारने बदल केला, त्यांच्या धोरणामध्ये बदल केला. त्याला 4 वर्ष त्या ठिकाणी ड्युटी केली. त्यामध्येही त्याला काय आलं तर त्याचं वेट जास्त होतं. पहा विचार करा,
वेट कमीही चालत नाही आणि वेट जास्तही चालत नाही, मापामध्ये असेल. एक म्हण आहे, एक कायदा आहे. कायद्यात असाल तर फायद्यात असाल, ती गोष्ट त्या ठिकाणी आहे. कारण 2 किलो 3 किलो वेटमुळे त्याला घरी राहावं लागलं आणि नंतरच्या कालावधीमध्ये नैराश्य त्या ठिकाणी आलं, पण त्यानं स्वतःच्या मनाची जिद्द त्या ठिकाणी सोडली नाही. कालांतराने नंतर त्याचा आणि आमचा संपर्क झाला आणि त्यानंतर तो त्या मार्गदर्शनाखाली वावरू लागला आणि वावरत असताना त्याच्या आयुष्यामध्ये खूप सारे चढ-उतार आले. कारण मागची जी भरती झाली होती 2024 ची, 2024-25 ची या भरतीमध्ये त्याच्या भावाचं बीएसएफ मध्ये त्या ठिकाणी सिलेक्शन झाला आणि तो काही मार्कानं त्या ठिकाणी काय झाला, परत अपयशी त्या ठिकाणी झाला. ग्राउंड त्या ठिकाणी फिट झाला होता, मेडिकलही फिट झाला होता, पेपरही त्याचा निघाला. पण आयुष्यामध्ये असे चढ-उतार येत असतात. फायनल मेरिटला तो बसू शकला नाही, कारण फायनल मेरिट ही खूप वरती गेली होती. पण तीच जिद्द, तीच चिकाटी आणि त्याच पद्धतीने त्याने अभ्यासाला त्या ठिकाणी सातत्य ठेवलं. नैराश्य आलं, ज्यावेळेस भेटायचं त्यावेळेस सांगायचा, "सर करतोय." पण होतं की नाही माहित नाही. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, शेवटपर्यंत जो टिकेल, जो घासेल तो चमकल्याशिवाय राहणार नाही. तशी त्याची गोष्ट त्या ठिकाणी आहे. आता सुदाम तू छत्रपती संभाजीनगरला आलाय, सगळ्या गोष्टी आहे. आता ज्यावेळेस तू घरी गेला, पहिला रिझल्ट लागल्याच्या नंतर हे जे काय आनंद आहे, हा आनंद तुझा जी लिस्ट बघितली, कारण तुला अगोदरच त्यामध्ये मार्क चांगले असल्यामुळं त्या ठिकाणी तुझं यश मिळणार आहे. पण ज्या वेळेस यश तुला ऐकायला आलं, की माझं फायनल मेरिटला नाव आलं, म्हणजे सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या, त्यावेळेस तुझा जो काय अनुभव होता तो काय असेल? सर एकदा लिस्टमध्ये नाव आल्यानंतर तो आनंद राहतो तो वेगळाच राहतो. सर्वात पहिले मी पप्पाला सांगितलं आणि मम्मीला सांगितलं. त्यांचे डोळे भरून आले. त्याच्यानंतर मी तुम्हाला कॉल केला होता सर. मग गुरुवाऱ्यांना सरांना कॉल करून बोललो. त्याच्यानंतर जो आनंद आहे तो वेगळाच राहतो. कारण की एवढ्या दिवसाची मेहनत असते ना, ते एकदा त्याचा सक्सेस भेटल्यानंतर तो वेगळाच आनंद राहतो त्याच्यात. पहा, बघा मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तो बोलतोय, तो पहिलाच बोलला, की "सर मी पहिल्यांदा बोलतोय." ठीक आहे, सुरुवात कुठेतरी करावी लागते. कारण आपण काय आहे, महाराष्ट्रातील आहे. आपण संत असतील, क्रांतिकारक असतील, समाजसुधारक असतील आणि थोर विचारवंत असतील, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण त्या ठिकाणी आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपले विचार असे आहेत, की आपण संपूर्ण देशाला दिशा आणि दशा देण्याचं काम महाराष्ट्राने केलेलं आहे. त्यामुळे आपल्या प्रत्येक मुलांनी त्या शेवटपर्यंत त्या ठिकाणी काय झालं पाहिजे, तर गेलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची काय आहे, गोष्ट त्या ठिकाणी आहे बाळांनो. कारण ह्या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला एक आयुष्याची कलाटणी आपल्याला त्या ठिकाणी भेटते. घराचं जर का आपल्याला रंग, रूप हे जर बदलायचं असेल, तर स्वतः त्या ठिकाणी बदलावं लागेल आणि ते बदलण्यासाठी तुम्हाला अहोरात्र मेहनत त्या ठिकाणी करावी लागेल. कारण एस-एस-सी, जी-डी मध्ये जर जायचं असेल, तर तुम्हाला मेडिकलही फिट असावं लागतं. तसंच तुम्हाला मेंटली म्हणजेच अभ्यासामध्येही सातत्य त्या ठिकाणी ठेवावं लागतं. कारण 80 मार्काचा 80 प्रश्न असतात, 1 तास वेळ असतो. त्यामध्ये गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, जी-के आहे, तसेच हिंदी व्याकरण आहे. असे 20-20 क्वेश्चनचं पॅटर्न त्या ठिकाणी असतं आणि येणारी सेकंड भरती आहे, ती सुद्धा त्यांचं कॅलेंडर ठरलेलं असल्यामुळं आपल्याला तयारी करायला किती वेळ आहे, कशा पद्धतीने तयारी करायची, ह्या सर्व गोष्टी आहेत. आणि आता सगळ्यात महत्वाचा एक छोटा आणि शेवटचा मुद्दा तुला विचारतोय सुद्धा, की बाबा या मुलांना जे तयारी करतात त्यांच्या आयुष्यामध्ये जे नैराश्य येतं, जसं की तुझ्या आयुष्यामध्ये आलं आणि त्यानंतर तू गुरुला भेटतोय, आई-वडिला घरी जातोय. घरी गेल्यानंतर तुझे मित्र परिवार आहे, आई-वडील आहेत, तुला त्या ठिकाणी उत्स्फूर्ती भेटते आणि त्या ठिकाणी तू पुढे डबल तुझ्या मार्गक्रम होत असतो. तसं तू या बाकीच्या विद्यार्थ्यांना जे नैराश्य येतं, कुठेतरी अपयश येतं आणि अपयशामध्ये तुम्ही एक जो काय घातक किंवा जो वाईट आहे, तो तुम्ही त्याला कवटाळण्याचा प्रयत्न करता. आयुष्य हे एकदाच आहे आणि आयुष्य जगायचं तर काहीही करायचं, ताण घ्यायचा नाही. फक्त आपल्या आई-वडिलांची मान खाली जाईल असं कार्य करायचं नाही. या दुनियामध्ये खूप सारं काही आहे. फक्त नोकरीच असं नाही. त्यामुळं आता नोकरीच असं नाही म्हणल्याच्या नंतर असंही म्हणू नका, मग सर नोकरीसाठी तयारी करतो, नाही लागलं तर. मग नाही लागलं तर आपल्याला या शिक्षणाने अशा काही गोष्टी मिळवून दिल्या, की आपण व्यवसायामध्ये जरी उतरलो तरी आपल्याला त्यामध्ये यश मिळू शकते. कारण या ठिकाणी अपयश आलं, माझ्यासाठी ती गोष्ट नव्हती, माझ्यासाठी यापेक्षाही काहीतरी सुंदर आहे, असं आहे. तुझ्या मते तू या जे काय तयारी करणारे तुझ्यासारखे भाऊ आहेत, बहिणी आहेत, त्यांना तू नैराश्य आल्याच्या नंतर नेमकं काय करायचं बाबा, कशा पद्धतीने तयारी करायची, काय सांगशील? सर नैराश्य आल्यानंतर माणसांना काही झालं तर समजलं सगळ्यात पहिले एकदम आपल्याला स्वतःहून एकदम शांततेने कार्यक्रम चालू ठेवायचा. एकदम आरामाने सगळं एकदम विचार करून आपले जे मार्गदर्शक लोक असतात म्हणजे सर लोक जसे तुम्ही आपले साबळे सर आहे का त्यासारखे
एकदम आरामाने समजलं. अभ्यास मेहनत चालू ठेवायची आणि हा वेळ ही समजलं आज नाही तर उद्या मेहनताचे प्रयत्नाचे फळ भेटतात. आता सगळेच झालंय, सगळ्या गोष्टी त्याने सांगितल्या. सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला एक मी सांगतो बाळांनो, की आयुष्यामध्ये अपयश नावाची गोष्ट आहे. अपयश हे त्याच्याच वाटेला येतात ज्याच्यामध्ये ती पचवण्याची क्षमता त्या ठिकाणी आहे. अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत आयुष्यामध्ये घडत असतात. कधी अंधार येतो तर कधी उजेड असतो. उजेडाच्या बाजूला अंधार आहे, अंधाराच्या पलीकडे परत उजेड आहे. अशा आयुष्य रात्रंदिवस हा वेळ चालू आहे. तसं आयुष्यामध्ये सुख आहे, दुःख आहे, मेहनत आहे आणि यासोबत तुम्हाला अपयशही पचवावं लागेल. त्या ठिकाणी यशही तुमच्या पदरामध्ये एक दिवस पडणार आहे. त्यामुळे जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही हा मुद्दा महत्वाचा लक्षात घ्यायचा बाळांनो. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जे काही अभ्यासासाठी ज्या काही गोष्टी आहेत ज्ञान अकॅडमी संपूर्ण त्या ठिकाणी जे काही मुलं अभ्यासामध्ये तयारी करतायत त्यांच्यासाठी मार्गदर्शनासाठी उपलब्ध आहे. आता हा जो सत्कार करण्यामागचा जो काही मूळ उद्देश होता की बाबा की मार्गदर्शन हा लय महत्वाचा घटक आहे. की बाबा काही असेही विचार करतील किंवा ज्ञान अकॅडमी स्थापन होऊन किती दिवस झाले, पण जे काय शिक्षक लोक आहेत, जे काय सहकारी आहे, त्यामध्ये साबळे सर असेल, नारायण सर असेल, करण सर असेल, स्वप्नील सर असतील किंवा आमचे डोके सर असतील, हे जे काय परिवार आहे हे एका जुटीने त्या ठिकाणी काम करताय. यांना 5-5, 7-7 वर्ष झाले ते त्या ठिकाणी स्ट्रगल करताय, मेहनत करताय. पण ज्ञान अकॅडमी एक नाव त्या ठिकाणी द्यावं लागलं आणि त्यानंतर जे काय मुलांना आपण मार्गदर्शन करतोय, रिझल्ट हा एकट्याचा नाही. रिझल्ट हा एकट्याचाच आहे, फक्त तो विद्यार्थ्याचा आहे. कारण त्याने मनात ठरवलं की मला करायचंय तर तो करणार आहे. बाकी त्यांना कितीही सांगितलं त्याला करायचं नसेल तर तो करणार नाही बाळांनो. कारण रिझल्ट हा तुमच्यावर आहे. फक्त मार्ग दाखवण्याचं काम हे गुरुचं असते. या गुरुनं सांगितलं उडी मार, कारण गुरुवरही तेवढी त्याची श्रद्धा असावी लागते. जर गुरुवर त्याची श्रद्धा नसेल तर कुठेच यशस्वी त्या ठिकाणी होणार नाही. कारण गर्वाचे घर हे नेहमी त्या ठिकाणी खाली असतात. सुद्धा मी या ठिकाणी तुझं ज्ञान अकॅडमी तर्फे मनपूर्वक त्या ठिकाणी स्वागत करतो आणि पुढील आयुष्यासाठी पुढील येणाऱ्या तुझ्या जे काय आयुष्य आहे, पुढील येणाऱ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहे यामध्ये तू पुढे तयारी करत राहावं. या पुढील आयुष्यासाठी तुला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपण थांबूया. चालेल. धन्यवाद सर. जय खूप खूप आभार. जय जय हिंद मित्रांनो.